मम्मी काय अरे काय करती? काय नाही बाबा, राहिले उभे आवरून. हा वय मग काय बेत आहे आज? काय करायचं? आज मला वाटत होतं आज काहीतरी स्पेशल मेनू करावं. काय करू मग सांग ना. बरे बोंबील करू काय? हा बॉम्बलाचा मस्त काळा आणि झणझणीत. काय रस्सा करायचा का? हा झणझणीत कर, मला लई सर्दी झालेली आहे. असं त्याचा रसा खाल्ला आणि सर्दी पळून गेली पाहिजे. बरोबर, तू सर्दीत जाईन असं झणझणीत रस्सा करते काळा. चल तर चला आता बोंबलाचा काळा रस्सा असं मस्त करून झणझणीत. लई दिवस झाला आम्ही पण खाल्लं नाही, त्याच्या तोंडाला चव नाही, त्याच्यामुळे आता मस्त रस्सा करते काळा रस्सा. तर नमस्कार मित्रांनो, मी आमच्या गावचा एकुलता एक ब्लॉगर शुभ आहे. तर आज काय झालं, आम्ही बाहेर व्हिडिओ करायला घेतला पण लई वारं सुटला अचानक. त्याच्यामुळे मग मम्मीला म्हणलं आपण काय करू, घराच्या भिंतीपाशी ना आडूशाला व्हिडिओ करू. मग त्याच्यामुळे सगळा राडा इथं आणला आणि आता इथंच व्हिडिओ करायचा, तुम्ही बघू शकता. तर असा आडूशालाच व्हिडिओ करावा लागणार आहे आज, कारण वारं पण इतकं सुटलंय ना, काही बाहेर म्हणजे हालचालच करता येणार. बघा तुम्ही वारं. तर चला करूयात रेसिपीला सुरुवात. तर आहे ना बोंबलाच काळा रस्सा करायचा ना, त्याच्यासाठी काय काय लागत मी तुम्हाला दाखवते. तर 2-3 कांदे घेतले भाजून, वल्ल खोबरं घेतलं, रानातली ताजी कोथिंबीर घेतली, अद्रक घेतलं, थोडे धने घेतले, दोन लसणाच्या कांड्या सोलून घेतल्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडं मीठ घेतलं. हे फक्त आहे ना आपला वाटायचा मसाला झाला. पुढचे मसाले आहे ना मी तुम्हाला नंतर सांगते. आता पेटन तशी पेटन. त्यामुळे अवघड आहे ना, वारं जास्त सुटलंय ना त्याच्यामुळे. वार आहे आज, त्याच्यामुळे शेगडी पेटायला पेटा. तेल टाकून मसाले भाजून घेऊ आता. पेटलं. हे अद्रक लसूण आहे ना, ते पण खोबऱ्यासोबतच भाजून घेते. आता आहे ना हे खोबरं ते भाजलेलं आहे ना काढून घेते. मग बाकीचा मसाला आणि धने आणि मिरच्या आहे ना ते भाजून घेते. हे मिरच्या आणि धने ना भाजले ते पण काढून घेते आणि आता कांदे टाकीते त्याला परतायला. कांदा पण चांगला परतून झाला, आता काढून घेते आणि लगेच पात्र वाटून घेते याला चांगला. आता असा मस्त पाट्यावर मसाला वाटला ना घरगुती पद्धतीने, भारी वाटतं. मिक्सरचं काय खाता, पाट्यावरची ती जुनी चव आहे ना तीच भारी. बोंबील धुवायसाठी ना गरम पाणी करायला ठेवलंय. तर बोंबील आहे ना गरम पाण्यात धुवून घेते. मग ते गरम पाण्यात धुतल्या ना त्याचा वैस वास येत नाही. मस्त स्वच्छ धुतलेले बोंबील आहे ना ते आता त्याला तळून घेऊ, त्याचा वास पण गेला वैस. आता आहे ना हे बोंबील कुरकुरीत तळून झाले, आता प्लेटीत काढून घेते. आता आहे ना कालवण टाकायचं उकळायला. मग त्याला ते ना मसाला टाकून घेऊ. आता अर्धा चमचा हळद टाकी दे आणि थोडी लाल तिखट टाकी दे. 1 चमचा आहे ना घरचा मसाला टाकी दे. आता याला ना चांगलं परतून घेते. मसाले ना चांगले त्याला तळून झाले. आता हे वाटलेलं वाटण पण त्याच्यात परतून घेते चांगलं.
आहे ना, ह्यो मसाला आहे ना चांगला परतून घेऊ तरी सुटूच. ह्यो पण मसाला चांगला परतून झाला. आता त्याच्यात आहे ना गरम पाणी टाकून घेऊ, जेवढं लागत तेवढंच टाकायचं. मी ना जरा पातळच कालवण करते, बाजरीच्या भाकरी सोबत खायला ना चांगलं लागत. काय झालेलं कालवण प्लेटीत काढून घेते. नाही त्याचा नका भरोसा धरू, भरोसा नका धरू. नाही नाही भरोसा नका धरू. काय होतं त्याचा विषय सोडून देतो, भरोसा धरू नका. त्याच्याकडे किती आहे भरोसा नका धरू. मस्त. हा तुम्हाला खरं सांगतो, बॉम्बलाचा काळा रस्सा आहे ना इतका भारी लागतो खायला. तुम्ही पण आहे ना नक्की ट्राय करा, खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतरच कमेंट मध्ये सांगा कसं लागतो. खरंच आहे ना एकदम टेस्टी मस्त. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ना काळा बॉम्बलाचा रस्सा नक्की ट्राय करून पहा. आणि जाता जाता अकाउंटला आहे ना सबस्क्राईब करून जा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर चला धन्यवाद, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.